2016 या पुरस्कार सोहळ्याची सुरुवात जी आहे ती खास पारंपरिक पद्धतीने होणार आहे। ऑस्ट्रेलियामध्ये हा पुरस्कार सोहळा होतोय आणि ऑस्ट्रेलियामधलंच ढोल पथक जे आहे ते या सोहळ्याची सुरुवात करणार आहे। त्यांची तयारी पूर्ण झालेली आहे। आपल्यासोबत या ढोल पथकाचे प्रमुख आहेत। आम्हाला सांगा की हे इथलं सिडनीमधलंच ढोल पथक आहे? हो, हे सिडनीमधलं ढोल पथक आहे। गेली 6 वर्ष झाले हे ढोल पथक इथे आहे आणि आम्ही एक 6-7 जणांनी सुरुवात केलेलं आहे। त्याचं रोपटं आता मोठं वृक्ष झालं आणि 60 लोक आहेत आमच्या ग्रुपमध्ये आत्ता। पण आज या हॉलमध्ये एवढी कॅपॅसिटी नसल्यामुळे आम्ही फक्त काही छोटासा ग्रुप घेऊन आलो आहे। बरोबर। पण तुमच्यासाठी किती मोठी गोष्ट आहे की एक मराठी इंडस्ट्रीसाठी मानाचा असलेला एक पुरस्कार सोहळा त्याची सुरुवात तुमच्यापासून होणार आहे आणि तुम्हाला त्यासाठी आमंत्रित करण्यात आलं। आम्हाला म्हणजे हा एक सुवर्ण संधी आहे। आमच्यासाठी हा सगळ्यात मोठा दिवस आहे की महाराष्ट्रातला आपल्या मराठी लोकांचा एक अवॉर्ड सेरेमनी इथे होतो आहे आणि त्याची आम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळाली की आम्ही तो ओपनिंग करावं त्याचं। इट इज रिअली अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी फॉर अस। येस। सीट वाढली चालेल ना? आणि गॅस वाढवू नका आता. बस हा ओके. चल पटकन चल.
असू दे ना 2-4 गाणी डान्स झाला बस झालं. अरे तुला काय डोक्यात पडलं का सगळे 2-4 गाणं दाखवलं? ऑस्ट्रेलिया म्हणजे देश राहते बाबा, देश. हा मोठा देश राहते तू. हा अरे तुम्ही कोणाला सांगू नका. हा चुप चला. हे काय घेतलं? चल काय घेतलं? चला सगळ्याच माणसं नका. मी तुम्हाला सूचना सांगतो, त्या सूचनेनुसार आपण सगळं जायचं. तिथे गेल्यानंतर उगाच हे पाहिजे ते पाहिजे असं मागामागी करू नका. चला माझ्या किडनी खराब व्हायच्या वेळेत कुठे शिकली नाही. त्यांना इमानात बसायचं. इमानात थोडे दिवस थांबा, तुमच्यासाठी पुष्पक विमानाचे मी पुष्कळच्या विमानात बसणार नाही. का? तो बायकांना छेडतो. मग तुम्हाला काय धोका आहे? मी त्याच्या बरोबर बसणार नाहीये. नाही म्हणजे नाही. कळलं? मी येणार म्हणजे येणार आहे. कळलं का? आई शपथ, अजिबात कशा वाचतायत. मी लागते. काय होतं? अरे लागले मी. मग शिंकता कशा? मला सगळंच घडलंय यांचं. हे बघा, ऐकून घ्या. एक कॉन्ट्रॅक्टर आणि मी तुम्हाला काही सूचना सांगतो, ते लक्षात घ्या. हा ते सूचना एकदम काटेकोर पाळा. तिकडे ऑस्ट्रेलियामध्ये गेल्यावर पेढा ताले येणे भजल म्हणतात पेढे असं नको व्हायला. कॉन्ट्रॅक्टर तुम्ही सूचना सांगा. मी सगळ्यांना सूचना सांगून घेतोय, हे तुम्ही नीट लक्षात ठेवा. हॅलो मावशी, हा तू इथे ऑस्ट्रेलियाला 2 सीट आहे तिकडे मोकळ्या. कसल्या 2 सीट आहेत? कशा 2 सीट आहेत? गुप्तपूर सगळं गाव जमा करता काही. हॅलो मावशी, तुझं कॅन्सल झालं. चल. हे काय केलं तुम्ही? काय केलं? माझी ग्रामसेविक आहे ती. तुमच्याकडे ठेवा ना मग. माझी म्हणजे गावची आहे ती. गावच्या मग गावात राहू द्या. सूचना आहे का? बस करा. अरे देवा, हे बघा, आपण पहिल्यांदाच तिकडे चाललेलो आहे. एवढ्या मोठ्या सोहळ्यात आपल्याला मांजरेकर सरांनी बोलवलेलं आहे. आता त्या सोहळ्यामध्ये तिकडे मोठे कलाकार येणार आहेत. कलाकार तिथे गेल्यावर हेच करायचं नाही. तिथे गेल्यानंतर तुम्ही शांत उभं राहायचं. एखादा कलाकार तुमच्याकडे बघून हसल, त्याचा अर्थ असतो माझ्याकडे अजिबात येऊ नकोस. त्यामुळे आपण लांबच राहायचं. त्यांना त्यांची प्रायव्हसी द्यायची. एखादा हिरो एखाद्या हिरोईन बरोबर कोपऱ्यात बोलत असेल, लगेच त्यांचं लफडं म्हणून गावात बोंबलायचं नाही. त्यांचे कामाचे पण काही मुद्दे असू शकतात. सर मला एक प्रश्न आहे सर. काय? मला सांगा, ते सुशांत शेलार सर येणार आहेत का तिकडे? येतील ना, येणार. ऐकून घ्या, अत्यंत महत्वाची सूचना, अत्यंत महत्वाची. तिकडे कांगारू असतात. हा त्यांना चने फुटाने राहायला देऊ नका माकडासारखे. समजलं? चावतात ते राजा, ते कानाला चावतात म्हणून त्यांना कांगारू म्हणतात. इंटरव्ह्यू सुरू करण्याच्या आधी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मिसेस मार्शनेल सुनील गावस्कर. सुनील मनोहर गावस्कर हे जेव्हा बॅटिंग करायला पिच जवळ जात असतात तेव्हा त्यांच्या त्या चालीची तुलना शिकारीला निघालेल्या वाघाच्या चालीशी होऊ शकते. त्यांनी मारलेला स्ट्रेट ड्राईव्ह जेव्हा समोरच्या स्टंपला हळूवार ठुमकर घालून जातो त्याची तुलना प्रियकराने प्रेयसीच्या बटांना हळूवार ठुमकर घातल्याची आपण करू शकतो. ज्यांनी खऱ्या अर्थाने भारतीय क्रिकेटमध्ये पैसा आणला. क्रिकेट हा खेळ आहे आणि त्याला निव्वळ प्रसिद्धी नाही तर क्रिकेटपटूंचं घर चालण्यासाठी पैसा आवश्यक असतो. ते सुनील मनोहर गावस्कर यांच्यामुळे आपल्याला कळलं.
सुनील मनोहर गावस्कर यांच्यामुळे आपल्याला असं कळलं की आपल्यामध्ये न्यूनगंड नसावा आणि गोऱ्या खेळाडूंच्या डोळ्यात डोळे घालून नजरेत नजर भिडवून आपण ठामपणे उभे राहू शकतो हे ज्यांच्यामुळे कळलं ते सुनील मनोहर गावस्कर. तर तुमचे या मंचावरती मनपूर्वक स्वागत आहे. पहिला प्रश्न विचारण्याची मी विनंती महेश पटवर्धन यांना करतो. आम्हाला सुनील गावस्कर मिळाला, पण त्याच्या पाठी काहीतरी एक गूढ कथा आहे. म्हणजे आम्हाला मिळाला नसता आणि कुठला तरी दुसराच माणूस आहे. मी काल ती स्टोरी ऐकलेली आहे, पण आय थिंक प्रेक्षकांकरता ती स्टोरी तू सांगावीस असं मला वाटतं. तुझ्या जन्माच्या वेळेची कथा आहे तुमच्या. नमस्कार. माझा जन्म झाला त्याच दिवशी माझे एक चुलत काका हॉस्पिटलमध्ये आले होते आईला भेटायला आणि मी पाळण्यामध्ये होतो. तर त्यांनी बघितलं, कारण सगळे बेबीज असतात त्यांना अगदी इथपर्यंत रॅप केलं असतं, तर त्यांनी बघितलं की माझ्या आईच्या बाजूच्या पाळण्यावरती जे बाळ होतं त्याच्या कानाला एक थोडीसं भोक म्हणजे छेद सारखा होता. 4-5 दिवसानंतर परत तेच काका जेव्हा आईला भेटायला आले आणि त्यांनी बाळ उचललं तेव्हा त्यांना दिसलं की त्या बाळाच्या कानाला छेद नव्हता. तर त्यांनी हल्लागुल्ला केला की नाही हे आमचं बाळ नाही म्हणून. आणि माझ्या एक जनरल वॉर्डमध्ये होती, मी आणखी पुष्कळ तिकडे बाळकणी होत्या. आणि मग त्यांनी एवढा आवाज केल्यानंतर सगळे हॉस्पिटलचे सगळे जे होते डॉक्टर्स वगैरे ते सगळ्या पाळण्यांकडे गेले. आणि त्या पाळण्यांकडे जाता जाता त्यांना मी सापडलो आणि एक कोळीण होती, त्या कोळीणीच्या बाजूच्या पाळण्यावर मी होतो. कसा ॲटिट्यूड असतो ते सगळं एक दुसऱ्याला ओळखायला लागल्यापासून हे जे स्लेजिंग जे आहे म्हणजे पर्सनल अब्यूज जे स्लेजिंग आहे ते पुष्कळ कमी झाले. इंटेन्सिटी म्हणजे एक दुसऱ्या विरुद्ध खेळताना इंटेन्सिटी आहे ती अजूनही आहे, पण हे स्लेजिंग जे म्हणजे खरोखर घाणेरडं पर्सनल अब्यूज जो होता तो आता पुष्कळचा कमी झाला. पण त्या 71च्या एकनाथ सोलकरनी गॅरी सोबर माझ्यामध्ये जगातला सर्वश्रेष्ठ क्रिकेटर आज असतंय, मला वाटतं तोच सर्वश्रेष्ठ क्रिकेटर आहे. आणि त्याला जे उत्तर दिलं, कारण एकनाथ आणि दिलीप सरदेसाईंची पार्टनरशिप चालली होती तिकडे. दिलीपचे 100 झाले होते आणि दिलीप थोडासा थकला होता, त्यामुळे तो जमिनीवर बसला होता कारण बॉल आउट ऑफ शेप झाला होता. तर त्यावेळेची गोष्ट म्हणजे त्यावेळेला लोकल अंपायर असायचे, आता कसे न्यूट्रल अंपायर आहेत, थर्ड कंट्री अंपायर आहेत. तर दिलीपनी एकनाथला सांगितलं जाऊन बघ की बॉल बदलतायत ते, तो बॉल बदलायचा तर बॉल सेम यूज सारखा पाहिजे की नवा बॉल त्यांना देऊ नये. म्हणून एकनाथला त्यांनी अंपायरच्या बाजूला पाठवलं आणि त्यावेळेला आणि अंपायरने एकदा बॉल ठरवला की हा मला बॉल बदलून द्यायचा आहे की त्याच्यानंतर मग फिल्डिंग साईड काय करू शकत नाही, बॅटिंग साईड पण काय करू शकत नाही. पण एकनाथनी तो बॉल मागितला बघायला की कसा होता म्हणून. आणि त्यावेळेला गॅरी सोबतनी त्याला सांगितलं होतं की व्हॉट डिफरन्स इज इट गोइंग टू मेक, यू आर स्टील गोइंग टू प्ले अँड मिस म्हणून. कारण एकनाथ खेळत होता तेव्हा थोडा प्लेइंग आणि मिसिंग होता, पण तो तिकडे उभा होता. कारण हे एक टेम्परमेंटची गोष्ट आहे की तुम्ही किती मिस झाला, किती तुमच्या पॅडवर लागले, किती तुमच्या हातावर लागले बॉल, पण विकेट फेकायचे तिकडे टिकून राहायचं हे महत्वाचं असतं. आणि हे एकनाथ दाखवत होता आणि एकनाथने लगेच त्याला एकदम उत्तर दिलं की तेच यू प्ले युअर गेम रेडी, आय प्ले माय गेम रेडी. मग ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट एवढं तर इंडिया पाकिस्तानच्या वेळेला काय होतं सर? इंडिया पाकिस्तानमध्ये नेहमीच आपला शिव वगैरे चालतात, पण नाहीतर आमच्या वेळेला म्हणजे फार कमी होतं. इंडिया पाकिस्तानच्या असायच्या, पण पाकिस्तानमध्ये फ्रेंडशिप असायची, फ्रेंडशिप ऑफ द फील्ड फ्रेंडशिप असायची.
जावेद मेहंदरचा कुठलाही किस्सा आपल्याला पाहिजे. हो, म्हणजे ऑस्ट्रेलियातल्या लोकांना मराठी शिव्या कळत नसतील किंवा हिंदी शिव्या कळत नसतील, पण पाकिस्तानी खेळाडूंना तर कळत असतील ना. पण तिथे संभाषण कसं करायचं, सौहार्दपूर्ण संबंध असायचे की काय? आमचा ॲडव्हान्टेज हा होता की आम्ही मराठीमध्ये पण बोलू शकत होतो. एक दुसऱ्याशी दिलीपपणे मी बॅटिंग करत असतो तर आम्ही मराठीमध्ये बोलायचो, कारण हिंदी त्याला समजायचं. काही जण होते ते पंजाबीमध्ये बोलायचे आमच्या टीममध्ये, पण पंजाबी त्यांना पण समजायचं, कारण लाहोर त्या बाजूचे सगळे ते त्यांना पण पंजाबी येतं. आणि आमच्या टीममध्ये जास्त कोणी बंगाली वगैरे कोण नव्हते, त्यामुळे आणि एखादा तामिळी असायचा. त्यामुळे आमच्या टीममध्ये जेव्हा मी कॅप्टन होतो तेव्हा मी एक रूल केला होता की फक्त 2च भाषा आपल्या टीममध्ये ड्रेसिंग रूममध्ये असतील, एक इंग्लिश आणि एक हिंदी, कारण त्या सगळ्यांना समजतील. जर मी समजा दिलीपशी बोलायला लागलो मराठीमध्ये, दुसऱ्या कोण माझ्या बाजूला बसला त्याला वाटेल का मी काहीतरी त्याच्याबद्दल बोलतोय वगैरे, म्हणून हा एक मी रूल केला होता. पण पाकिस्तान आणि इंडियामध्ये भारतामध्ये जे आहे टेन्शन आहे, त्यामुळे कधी कधी निघून सगळ्या बायकांच्या काळजाचा प्रश्न, ही विकेट कशी पडली आणि कुठे पडली? ही विकेट ऍक्च्युली दिल्लीला पडली. दिल्लीला ऍक्च्युली ऑस्ट्रेलियावरनं परत आमची त्यावेळेला एक नॅशनल डिफेन्स फंड म्हणून मॅच व्हायची आणि ती मॅच खेळायला गेलो होतो. तेव्हा तिकडे होत्या त्या आणि दिलीप जोशी जे माझ्याबरोबर होते, टीममेट होते, त्यांनी आमची ओळख करून दिली. दिलीप अजूनही माझा परम मित्र आहे. मला बघून